नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपल्याकडे संध्याकाळी पालखी सोहळा आहे. त्या पालखी सोहळ्यासाठी आपल्या स्वामी सेवेकरी सज्ज झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात ढोल ताशांच्या गजरात आपला पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आता आपले स्वामी सेवेकरी आणि स्वामी मय वातावरण तयार झालेलं आहे आणि या ढोल पथकाच्या तालावर थिरकण्यासाठी आपले सगळे पंतनगरवासी सज्ज झालेले आहेत. आणि मित्रांनो, खरं सांगायचं तर यांचा मानवंदना स्वामींना देऊन झाल्याच्या नंतर जो काही स्वामींचा गजर चालू स्वामी समर्थ मठाचे व्यवस्थापन कमिटी तसेच आपले विश्वस्त या सगळ्यांनी मिळून पालखीला खांदा देऊन स्वामींची पालखी आपल्या पंतनगर या विभागात कशी फिरेल त्याचे मार्गदर्शन, त्याची योजना प्रत्येक स्वामी भक्ताला सांगून यावेळी थोडा उशीर झाल्यामुळे आणि ऊन पण खूप असल्यामुळे लवकर पण निघू शकत नव्हतं. आणि त्यात एक मित्रांनो, खरंच एक आनंदाची गोष्ट माझ्यासाठी इतकी झाली की वरून एका स्वामी भक्ताने न कळत हा व्हिडिओ काढला. मला खूप आनंद झाला की खरोखर हे स्वामींच्याबद्दलचं त्याचे असलेले प्रेम त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांनी मला तो व्हिडिओ शेअर केला की ताई, तुम्ही नक्की हा व्हिडिओ तुमच्या ब्लॉगमध्ये टाका आणि मला आनंद वाटेल त्या गोष्टीचा. तर आम्ही दोघंही तयार झालो आमच्या पालखी सोहळ्यासाठी. मग पालखी सोहळ्याचा मिरवणुकीची इतका आनंद होता आणि म्हणजे सगळं अगदी पद्धतशीर नियोजनबद्ध असल्यामुळे काही कुठेही गालबोट लागण्यासारखा काही कार्यक्रम नव्हता. पण आपल्याकडे एवढंच होतं की आपण नेहमी रोज स्वामींचं पूर्ण पंतनगरच्या कानाकोपऱ्यातून पालखी घेऊन येतो. पण यावेळी थोडंसं उशीर झाला आणि गरमीचं तर तुम्हाला तडाखा चांगला माहिती आहे. तर त्याचा दोघांचा विचार करून आपण यावेळी शॉर्टकटमध्ये, म्हणजे आपण फक्त स्वामींच्या लेनमधलं आणि त्याच्या पुढच्या गल्लीतलं अशा 2 गल्ली फक्त आपण म्हणजे जे मेन रस्त्यावरून घेऊन पालखी सोहळा आपल्या मिरवणुकीचा हे करणार होतो. आणि मग ते मठात परत, म्हणजे मठातून निघून परत पंतनगरला एक छोटा राऊंड मारून परत आपल्या मूळ स्थानी स्वामींच्या पंतनगरच्या मठात येणार आहोत. तर सगळेजण माझ्याबरोबर खरोखर एन्जॉय करतील आणि नेक्स्ट टाईम खरंच तुम्ही पालखी आहे. माझा आनंद तर अगदी एकदम पोत होता की मी माझ्याबरोबर असलेल्या स्वामी सेवकांनासुद्धा ढोल पथकाच्या थिरकायला लावलं. त्याच्यामुळे मी तर एकदम लय भारी जोरातच होतं. म्हणजे मला पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीत नाचायला मिळतं याच्यासारखं अद्भुत आनंद माझ्यासाठी कोणताच नाही. ही माझ्यासाठी ही असलेली माझी स्वामी सेवा ही मी समजते आणि मी त्या पद्धतीने अगदी मन झोकून पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीत
खूप आनंद एन्जॉय करत होते आणि प्रत्येकाला हाताला धरून या तुम्हीही थोडंसं एक नाचा. पुन्हा स्वामींचा गजर, स्वामींच्या आणि आपल्या वारकरी संप्रदायातली काही मंडळी होती, तेही सुद्धा वारकरी संप्रदायातले भजनातलं पद बोलून पालखी खूप आनंदाने. मग शेवटी एकदा फायनली पालखी मलाही मिळाली घ्यायला, तर मग मी पण आनंदाने घेतली आणि मग आम्ही साई मंदिरात गेलो आणि साई मंदिरात म्हणजे आपण आपल्या मेन जे घाटकोपरच्या पंतनगरच्या मेन नाही, आपण शक्यतो स्वामींच्या पालखी मिरवणुकीत जे काही आपल्याकडे मंदिरं येतात देवांची, त्या मंदिरात आपण पालखी घेऊन जातो. पालखीचा आदर सत्कार होतो आणि मग त्यानंतर आपण पालखी परत खांद्यावर घेऊन आपल्या मार्गस्थ असते. तर खूप छान असा मज्जा आणि खूप उत्स्फूर्त आणि खूप एनर्जेटिक आम्ही सगळेजण होतो. सगळे स्वामी भक्त अगदी आनंदाने स्वामींचा गजर करत करत लेझिमच्या तालावर लेझिमचा ठेका, नाशिक ढोल, पथक हे सगळे जे काही महाराष्ट्रातले व्हेरिएशन आपण तिथे आनंदाने घेत होतो आणि मजा करत होतो. आणि अशा प्रकारे आम्ही पहिल्या दिवशी ही खूप मजा केली आणि आमच्या स्वामींच्याबद्दल असलेलं प्रेम आम्ही व्यतीत केलं. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, तुम्ही कसे स्वामींबरोबर तुमचं प्रेम व्यक्त करता. श्री स्वामी समर्थ. उद्या पुन्हा आपण नवीन व्लॉगमध्ये भेटू. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव